अहो पण आता आयत्या वेळेला महाप्रसाद कसा काय अरेंज करणार? आणि हे बघा, काही झालं तरी आपल्या प्रथेमध्ये खंड नाही पडला पाहिजे. अहो किती भाविक येतात दर्शनाला, पण कुणीही इथून रिकाम्या हाती गेलं नाही. आणि या वर्षी काय देवाच्या मनात आहे काही कळत नाही. जो प्रश्न उभे करतो तोच उत्तर सुद्धा देतो. नमस्कार, मी समीर देशमाने आणि या माझ्या मिसेस अर्पिता देशमाने. नमस्कार, बोला ना, काय सेवा करू शकतो आपली? नाही नाही, उलट आम्हाला सेवा करायची संधी मिळेल का हे विचारायला आलोय. ते महाप्रसादाचा प्रॉब्लेम झाला होता ना, आम्ही बनवलं तर चालेल का? एक मिनिट, सॉरी पण तुम्हाला या कामाचा काही अनुभव आहे? दादा, आमचा ना स्वतःचा बिझनेस आहे समर्पिता किचन नावाचा. त्यात आम्ही टिफिन सर्व्हिसेस देतो आणि बाहेरच्या काही मोठ्या ऑर्डर्स असतील तर त्या पण आम्ही घेतो. आणि अनुभव म्हणाल तर आता आषाढी एकादशीला वारकऱ्यांसाठी कर्णी काकांकडून जो प्रसाद गेला होता ना, ती ऑर्डर आम्हीच पूर्ण केली होती. तुम्ही हवं तर त्यांना विचारू शकता. अहो नाही, त्याची काही गरज नाही आहे. अहो कर्णिक आणि आमची जुनी ओळख आहे. उत्तम. अहो देवानेच हा प्रश्न सोडवला म्हणायचा. ही जबाबदारी तुम्हीच घ्या. हो दादा, थांबा, इकडे या. आणा तिकडे, इथे ठेवा. हे उद्याच्या महाप्रसादाला लागणारं धान्य आणि भाजीपाला आहे. हे तुमच्या किचनवर पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. चालेल. पण यासाठी तुमचा मोबदला काय असेल? अहो नाही नाही, आम्ही सेवा म्हणून हे करायचं म्हणतोय. मोबदला घेतला तर सेवा कशी होईल? अहो नाही, आम्ही कधीच कुणाकडून असंच काम करून घेत नाही. अगदी सेवा सुद्धा नाही. तुम्ही तुमचा मोबदला सांगा. ठीक आहे, पण मोबदला पैशांच्या रूपात नको. तुम्ही 35 माणसांच्या एका जीवनाला पुरेल इतका शिधा आणि भाजीपाला दिलात तर खूप बरं होईल. हो हो, चालेल ना, मस्त. चला मग, उद्याचा महाप्रसाद तुम्हीच तयार करून आणायचा. शिदा आणि भाज्या तुम्हाला पोहोचवल्या जातील. आमची माणसं हे सामान तुमच्या किचनवर पोहोचवतील. चालेल, थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. चला, हे छान झालं. देवच होतो मदतीला. देव पावला. दादा, या देवळामध्ये भाजीपाला आणि धान्य तुम्हीच देता का? हो, आम्हीच पुरवतो. कुठे आहे तुमचं दुकान? दुकान? आमचं काही दुकान बिकान नाही आहे. आमच्या शेतातनं डायरेक्ट माल इकडेच येतो. मध्ये कुणी व्यापारी बी नाही आणि मंदिराला पण परवडतं म्हणून. हो. बाकी भाजी आणि धान्य आहे इथे. तुम्हाला काय हवं असेल ते सांगा. हा, येऊ का? हो हो. चला, राम. राम. ए आई, बघ एवढं पाणी बास का? चणे चांगले भिजतील एवढं ठेव, म्हणजे छान फुगतात ते. अगं आधी बघ तरी ना. काय ग? बघ, ठेव. धुवून तरी घेतलेस का? नाही घेते. काय दिदे, नीट बघून घे एकदा. काय ग, साध्या साध्या गोष्टी तुला सांगाव्या लागतात. एका मुलाची आई आहेस तू. हा, मूर्खासारखे प्रश्न विचारते कधी कधी, जसं काय तुझ्या संसाराला अजून सुरुवातच झाली नाही. काय ग, हे दोघं अजून आले कसे? समीर अर्पिता जेवायला पण नाही आले का? आपण रेशन देणार नाही म्हणून उपोषणाला बसले की काय? काय माहिती, पण मला नाही वाटत उद्याच्या टिफिनसाठी धान्याची सोय झाली असेल. पण चाळीतल्या लोकांना पुळका आला होता. ते म्हणत होते की आम्ही देतो, पण हे जे आपले 2 स्वाभिमानी बिझनेसमॅन आहेत ना, ते म्हणाले नको नको, आम्ही करतो मॅनेज.